नमस्कार. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. नक्की ऐका, आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या कादंबरीतली सर्व पात्र घटना काल्पनिक आहे. याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा. श्रोतेहो, गेल्या भागात आपण ऐकलं धोंडानं रमा बचुटीच्या लेकीचं बाळंतपण केलं. तिला ₹1.25 बांगड्या मिळाल्या. तिला दगडू अन्नाचे बोल आठवले. ती शेतात गेली. शेतात तिचा मावस भाऊ भगा भाकर खाण्यासाठी वाटच पाहत होता. पद्मिनी आता सगळं काम सांभाळत होती. आवडाशी गोड बोलून शाळेत एक दिवस गेली, पण तिला शाळेत जाण्याची इच्छा होती. पण दगडू सावकारानं तिला मागं हाकलून दिलं. त्यानंतर तिनं पुन्हा कधीच शाळेचं नाव घेतलं नाही. धोंडा सर्वांशी बोलून मायेनं राहत होती आणि तिची सून सुमानं लेकरांकडून काही शिकून घेतलं. रेडिओ आणला आणि मग त्या रेडिओवरच्या बातम्या आणि इतर गोष्टी ती लोकांना सांगायची. त्यामुळं लोक तिला आता मुंबई म्हणायला लागले. मुंबई नावानं ती प्रसिद्ध झाली आणि बरेचशी कामं, गावातली सामाजिक कामं या दोघी मिळून करायच्या. गावात एकदा एक दारुडा गुरुजी आला होता. त्यालाही त्यांनी वठणीवर आणलं आणि बदली करून दिली, शिक्षण अधिकाऱ्याला तक्रार करून. आता धोंडाला एकटं वाटत नसायचं. काही ना काही विधायक कामात ती आपला वेळ घालवायची. उन्हाळ्यात शेताची कामं कमी असली की ती गावातल्या आयाबायांना सांगडे, पापड, कुरडया, लोणचं करायला मदत करीत असे. आता पुढे पद्मिनीला दिवस गेल्याचं कळलं आणि धोंडाचं काळी सुपा एवढं झालं. पांडुरंगचं लेकरू म्हणजे तिच्या घराचं लेणं होतं. तिच्या अंगणातलं चांदणं होतं. तिच्या मनाचं कोंदण होतं. दगडूच्या आठवणीचा एक एक पापुद्रा बाजूला होऊ लागला. घरात लहान लेकरू यावं म्हणून तळमळणारा दगडूचा चेहरा तिला आठवू लागला. स्वतःच्या वंशवेलीसाठी 5 बायका करूनही खडतर आयुष्य जगणारा संयमी दगडू असता तर त्याला खूप आनंद झाला असता. म्हणून तिनं शुभ्र चांदण्या पडलेल्या आकाशाकडे पाहिलं आणि दगडूला मनोमन वंदन केलं. तिनं पद्मिनीची गरोदरपणात आवर्जून काळजी घेतली. कसदार जेवण, भरपूर आराम आणि सतत आनंदी ठेवलेल्या पद्मिनीला घारीपुरीला घेऊन जायला पखाले गाडी जुंपून आला. पण धोंडा म्हणाली, म्या शाप धाडणार नाही. म्या हाई इथं. तुम्ही काय करणार तिला तिकडं नेऊन? अहो, लेक पहिल्यांदा गारवार हाय, तवा माहेरी नेण्याची रीत हाय. आम्ही जाताव माहेरी. असं म्हणून पद्मिनी इनवण्या करू लागली. परंतु धोंडानं तिला माहेरी धाडलं नाही. तिच्या आईला आपल्या घरी ठेवून घेतलं. पद्मिनीच्या बाळंतपणासाठी घर सारवून सुरवून निर्मळ केलं. कापडं धुवून ठेवली. दळून भरडून नातवाला दुपटी शिवून धोंडा पद्मिनीच्या बाळंतपणाची रोज वाट बघायची. गावातल्या आयाबाया धोंडाचं कौतुक करायच्या. सुनाच्या बाळंतपणाची तयारी धोंडानं लेकीच्या बाळंतपणासारखी केली आहे म्हणून तिच्यावर हसायच्या. तशी धोंडा म्हणायची, लेक काय आणि सून काय, नातू आपलाच हाय. लेकीला बाळंतपणाला आणून आपण जावयाच्या लेकराचं खंडीभर कौतुक करावं आणि आपलं लेकरू दुसऱ्याच्या घरला जावं. कुणी व सांगितलंय असं उपार्ट? आपलं लेकरू आपल्याच घरी जन्मावं. सुनाला बाळंतपणाला धाडू नाही आणि लेकीला आणू नाही. सुनाचं बाळंतपण लेकीवाणी आपल्याच घरी व्हावं लागतं. तवा सून सासूला आईवाणी धरील. नाहीतर सासू सुनाचं तिखट मिठाचं नातं जलमभर चालायचं. म्हणून सून बी गुळ साखरावानी वाटावी लागते. असं धोंडा आयाबायासनी सांगायची. तिनं मोठ्या उल्हासानं पद्मिनीचं बाळंतपण केलं. आळीव, वावडिंग, मेथी, डिंक, खोबरं, खारका, गोडांब्या सुनेला खाऊ घालून स्वतःची काळजी घेतली. पद्मिनीला झालेल्या पोरीचं नाव धोंडानं सोना ठेवलं. सोन्यासारखी नात झाली म्हणून धोंडा हरखून गेली. आवडाला तिनं तालुक्याच्या बोर्डिंगमध्ये शाळेत घातलं होतं. आवडाला शिकून पोलीस करावं असं तिला वाटायचं. पोलिसाचा रुबाब तिला भावला होता. गुन्हा जरी नाही केला तरीही पोलीस रुबाबात दम देत राहतो. पोलिसानं काठी आपटली की कसल्याही ताकदवान पहिलवानाला घाम फुटतो. पोरगा तर शिकला नाही, पण पोरगीला हमखास पोलीस करायचं. तसं तिनं आवडाला लहानपणापासून बजावलं होतं.
आवडा सुमाशी रतन बोर्डिंगीत शिकत शिकत पोलीस भरतीची तयारी करायच्या. आवडाची 10वी झाली आणि ती रतनबरोबर सोलापूरला पोलीस भरतीसाठी गेली. उंचपुऱ्या बांध्याची दांडगी आवडा पुरुषी आवाजात बोलायची. आईचा आशीर्वाद घेऊन आवडा पोलीस भरतीला गेली आणि पोलीस भरतीच्या वेळी सोलापुरात दंगल झाली. पोलिसाच्या माराच्या भीतीनं दंगलीतून लपून छपून आवडा स्टेशनवर उभ्या असलेल्या आगगाडीत बसली. रतनची आणि तिची गाठभेट झाली नाही. रतन कुर्डूवाडी गाडीत बसून सरळ बार्शीला जाणाऱ्या गाडीत बसून तिनं बार्शी गाठली आणि आवडा मात्र घाई गडबडीत आगगाडीत बसून खाली कर्नाटक केरळकडे गेली. गाडीतल्या लोकांची आपल्याला भाषा कळत नाही म्हणून रडू लागली. तिकीट तपासणारा जवळ आला. त्यानं हिंदीतून आवडाची विचारपूस केली. झाला प्रकार आवडानं आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीतून त्याच्या कानावर घातला. त्या सुज्ञ माणसानं आवडाला मद्रासमधील महिला आश्रमात दाखल केलं. इकडं रतन गावाकडं पोहोचली. झाला प्रकार तिनं समद्यांना सांगितला. धोंडाचं काळीच फुटलं. 2 दिवस झालं तरी लेक घराकडं आली नाही, बोर्डिंगात नाही. असं कसं नसीब फुटलं. तरणी लेक कुठं गमावली. असं म्हणून तिनं धरणीवर डोसकं आपटून घेतलं. आता कुठं हुडकावं, कुठं असं लेकरू म्हणून तिच्या मनात नाना कल्पना येऊ लागल्या. गाव जमा झाला. धोंडा धाय मोकलून रडू लागली. आयाबाया धीर देऊ लागल्या. लेक शिकल्या सवरलेली हाय, तवा ती येईल, तू वाट बघ, अशी आकांड तांडव करू न ग, असं समजून सांगू लागल्या. काय केल्यानं धोंडा ऐकत नव्हती. डोसकं भिंतीला आपटून आपटून तिच्या दोन्ही कानातून रगत येऊ लागलं. आधीच तिच्या कानात गोम गेल्यापासनं तिला एका कानानं ऐकू येत नव्हतं. आता तिला दोन्ही कानानं ऐकू येईना. कोण काय बोलतंय ते कळेना. धोंडानं जीवाचा राडा केला होता. तिनं अंथरूण धरलं. आवडा दिसत नाही तवर तोंडात पाणी घेणार नाही, असं तिनं सांगून टाकलं. पांडुरंगनं आईला आपल्या चिमुकल्या लेकराची शपथ घातली. तू काळजी करू नका, मी बहिणीला हुडकून आणतो, असं सांगू लागला. पण आता हुडकायचं कसं आणि कुठं हा मोठा प्रश्न त्याच्या पुढं होता. आवडाला रेल्वे पोलिसांनी मद्रासच्या अनाथ महिला आश्रमामध्ये नेऊन दाखल केलं होतं. तिकडं कोण काय बोलतंय, आपण कुठं आलो आहोत, यातलं काहीच आवडाला कळत नव्हतं. झाल्या प्रकारानं ती घाबरून गेली होती. तिथल्या कोंडाम्मा नावाची बाई तिला नहानीत घेऊन गेली. इशाऱ्यानंच तिला आश्रमाची हिरव्या रंगाची नहाटी नेसायला दिली. एका वाडग्यात भाताचं पेज आणि पेल्यात नारळाचं पाणी दिलं. आवडाला कळेना बोलावं तर काय बोलावं, कशी आली म्हणून सारी विचारायची. पण पोलीस भरतीच्या दंगलीच्या खानाखुना काय कराव्या हे तिला उमगेना. खडूनं फळ्यावर लिहिलेलं मराठी त्यांना कळेना. शेवटी वाडगाभर भाताच्या कण्या आणि नारळाचं पाणी पिऊन नारळाच्या केसरापासनं तयार केलेल्या जाडजूड दरीवर आडवी झाली. डोसक्यावर भला मोठा पंखा फिरत होता. आवडाच्या मनात नाना विचारांनी गर्दी केली. आपली आई आपल्या विचारानं चिंतित झाली असल. रतन गावाकडं पोहोचली का आपल्यासारखीच कुठंतरी चुकली कुणास ठावं. आई भाऊ आत्ताच बाळंतीण झालेली आपली वहिनी यांचे कसे हाल होतील. आपण कसल्या बी परिस्थितीत गावाकडं गेलं पाहिजे, असं म्हणून आवडा मोठमोठ्यानं रडू लागली. तिचा पुरुषासारखा घोगरा आवाज ऐकून आश्रमातल्या साऱ्या बायांनी तिच्या भोवती गर्दी केली. बायांचा गोंधळ आणि आवडाचा रडण्याचा सूर ऐकून आश्रमाची आम्मा मुथय्या धावत आली. आपल्या लांबलचक केसांचा आंबाडा बांधीत, आपल्या ठसठशीत मोरणी घातलेल्या नाकाला बोटाच्या चिमटीत धरीत आपल्या भाषेत काहीतरी बोलू लागली. समद्या आयाबाया आपापल्या जागेवर निघून गेल्या. तिनं आवडाच्या हाताला धरून तिला उठवून बसवलं. डोक्यावरून हात फिरवून आपल्या भाषेत बोलू लागली. आवडाला काहीच कळत नाही असं ध्यानात येताच तिनं इंग्रजीतून बोलायला सुरुवात केली. परंतु आवडा 10वी पास झाली होती, तरी तिला इंग्रजी काहीच येत नव्हतं. मुथय्यामाचे कोणतेच इंग्रजी शब्द कळत नव्हते. तरीही आवडानं डोळे पुसले आणि एका कागदावर आपला पत्ता लिहून दिला. दुसऱ्या दिवशी बुटकिली काळी गोल चेहऱ्याची बाई पुन्हा आली. तिनं आवडाला आपल्यासमोर भिंतीला चिटकून बसवलं आणि आवडाचं हुबेहूब चित्र रेखाटलं. 8च दिवसात आवडाला घेऊन जाण्यासाठी 2 पोलीस बाया आश्रमात आल्या. त्यांनी आवडाच्या हाताला धरून बाहेर काढलं. आगगाडीत आणून बसवलं.
तिसऱ्या दिवशी आवडा पुण्यातल्या महिला आश्रमात पोहोचली. 15 दिवस उलटून गेले होते. धोंडानं धरणी धरली होती. तिनं जागचं उठणं सोडलं होतं. तिला पै पाहुणे भेटण्यासाठी येत होते. पोस्टमन टपाल घेऊन आला. रतननं पाकीट फोडलं. आवडा पोलीस झाली होती. तिला कामावर हजर व्हायचं बोलावून आलं, पण आवडाचा पत्ताच नव्हता. गावातल्या आयाबाया जमल तशा आधार देत होत्या. भर दुपारच्या उन्हात अर्ध्या चड्डीतला पोलीस काठी आपटीत दारात उभा राहिला. चड्डीच्या खिशातलं आवडाचं चित्र त्यानं सुमाबाईला दावलं आणि सुमाबाई जोरात ओरडली, आवय आत्या, ह्यो आपल्या आवडाची बातमी घेऊन आलाय. ये बघा चितार, साधमूद आवडागत आहे. सुमाच्या आणि पोलिसाच्या अवतीभोवती सारी जमा झाली. आवडा ह्याच घरची आहे अशी पोलिसांना खात्री पटली. त्यानं पुण्याच्या महिला आश्रमात आवडाला दाखल केल्याचा निरोप दिला आणि घेऊन जाण्यासाठी पोलीस पाटलाची सही शिक्क्याची चिठ्ठी घेऊन यायला सांगितलं. पोलीस निघून गेला. साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट उसळली. धोंडानं उठून चूळ भरली. ताटलीत कोराच्या ओतून ती घटाघटा प्याली. चानं तिला तरतरी आली. सुमे, तू जाग पांडुरंगासोबत पुण्याला घेऊन या माझ्या आवडाला, असं सुमाबाईला म्हणाली. तिला दगडूची आठवण झाली. आपण काहीतरी विसरल्याची तिला जाणीव झाली. दगडू गेला आणि आपणाला आवडा वयात आल्याचं भानच राहिलं नाही. आपण उगीचच तिला पोलीस करायचं आणि मास्तर करायचं सपान बघितलं. ती तर आबरू आहे ह्या घराण्याची. ह्यावेळी काय बरं वाईट झालं असतं तर गाव काय म्हणाला असतं आपणाला. बापाच्या माघारी लेकीला वाऱ्यावर सोडली. नाही, आता ह्या दिवाळी पातूर आवडाला उजवायचं बघायचं. या विचारात ती नात्यात कुणी आवडाच्या लायकीचं घर आहे का हे आठवू लागली. तिला जे बी आठवायचं ते आवडाला शोभणार नाही असं तिला वाटायचं. आपली एकुलती एक लेक नोकरदाराला द्यावी म्हणजे आपल्याला तिची समसम राहणार नाही. आपल्याला ऋणपाणी झालं तर झालं, पण आवडाचं लगीन दारात करून द्यायचं. तिच्या बापाची इच्छा पूर्ण करायची. या विचारात ती झोपी गेली. तिला जाग आली ती सोना रडल्याच्या आवाजानं. गेल्या 15 दिवसात आवडाच्या नादात तिनं सोनाकडं ध्यान दिलं नव्हतं. ती गाढ झोपेतून चटकन उठली आणि पद्मिनी उठायच्या आत तिनं सोनाला आपल्या मांडीवर घेऊन हलवू लागली आणि गाऊ लागली, लेकी परास मला आधी खाय नात, माझ्या लाडक्या लेकाच्या समयीची ती वात, माझ्या लाडक्या लेकाच्या समयीची वात. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. संपादन प्रसाद पवार. नक्की ऐका. आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.